Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1158. आजची तारीख आहे 12 मे 2018. आता वाजले रात्रीचा 1 वाजला आहे. एवढा उशिरा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्याचं कारण काय? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? वेल, फर्स्ट ऑफ ऑल मी माझा सी ड्राईव्हमधल्या ज्या फाईल आहे सगळ्या फाईल कॉम्प्रेस करत होतो, त्यामुळे थोडा वेळ लागला. दुसरी गोष्ट, कॉम्प्रेस झाली होती फाईल, जस्ट लाईक हार्डली 11:15 झाली होती फाईल. बट 11:15 नंतर मी कसं यूट्यूबपर्यंत सर्च करत होतो, बट तेव्हा नाही का मला एक अचानकसा एक व्हिडिओ भेटला, व्हाय नोकिया फेल. म्हणजे बघ ना, म्हणजे पहिले नोकिया म्हणजे इतका भयानक होता की खूपच जास्त. जस्ट लाईक नाही का हार्डली मला एक्झॅक्ट डेट किंवा एक्झॅक्ट वर्ष तर वगैरे नाही माहीत, बट ॲट द एज ऑफ 2010 नाही का नोकियाच चालायचा. यस, म्हणजे मोबाईल म्हणलं तर फक्त नोकिया, आणि त्याच्यासमोर सॅमसंग. म्हणजे इट जस्ट लाईक तो नाही का आता आपण कसं कम्पेअर करतो, आता कसं ॲपल म्हणजे तेव्हाच्या जमान्यात ॲपल म्हणजे नोकिया, इवन ॲपलपेक्षा पण ग्रेट. कारण ॲपल तर फक्त महंगे स्मार्टफोन्सच हे करते, बट त्यावेळेस नाही का नोकिया इतका जास्त बिल्डअप होता ना की ऑलमोस्ट सगळ्याच लोकांपाशी नाही का तो फोन असायचा नोकिया. आणि मोस्ट ऑफ जण म्हणायचे, पण मोस्ट ऑफ म्हणजे इवन नाही का सगळ्यांचे नाही का फर्स्ट फोन नोकियाच असायचा. इवन माझा पण पहिला फोन नाही का नोकियाच होता, नोकिया 2690 2690. ते एवढ्या मोठ्या बिग प्लॅटफॉर्मवर असताना मोबाईल इंडस्ट्रीमध्ये आता बघ ना, मोबाईल इंडस्ट्री किती इव्हॉल्व होत आहे, खूप इव्हॉल्व होत आहे. इट वॉज व्हेरी बिग. तर एवढ्या मोठ्या बिग प्लॅटफॉर्मवर असताना हे लोक एकदम खाली कसे काय आले? आज तर नोकियाचे तर खूपच कमी फोन दिसतात, आणि जे दिसतात ते तर एवढं दबून आहे की आपल्याला कळत पण नाही का तिथे नोकिया पण आहे. सो व्हाय इज दॅट हॅपन? ॲक्च्युली कसं आहे की नोकियाला पहिलेपासूनच वाटायचं की आपण स्पेशल आहे, आणि तो थोडासा ॲरोगंट पण असायचा. ठीक आहे, म्हणजे नोकियाकडे नाही का नेहमी मॅन पॉवर आणि हार्डवेअरमध्ये तो नेहमी चांगला असायचा. म्हणजे जस्ट लाईक आपण पहिले म्हणायचो ना, नोकिया फोन अरे भाऊ पडलाही तरी काहीच होत नाही आपल्या फोनला. आणि आजकाल जसं ॲपल जरी पडला ना, मातर चोद भाऊ आपली जान अटकून जाते, मिळवला आता 50,000 रुपये काय. म्हणजे आजकालचे स्मार्टफोन इतके तगडे नाही, पण पहिले नोकियाचे फोन अरे मेरे बाप भाऊ, तू विचारत नाही करू शकत इतके तगडे होते. पाण्यात टाक, मातीत टाक, रेतीत टाक, पुण्या भोकात टाक, तो वाजनच, त्याच्यावर फोन येईनच, इतके भयानक हार्डवेअर होते. हार्डवेअरच्या बाबतीमध्ये नाही का नोकिया वॉज रिअली ग्रेट. तर काय झालं की नाही का, म्हणजे आता मला ते माहीत तर नाही, बट अँड्रॉइड याच्या अगोदर नोकिया फोन्स काफी जास्त इव्हॉल्व होत गेले. बट जसे मग आता कसं आहे की पूर्ण जे आपली इकोसिस्टम्स किंवा जे लोकांना मोबाईलमध्ये एक काही ना काहीतरी नवीन बघायचं होतं. आता मोबाईलमध्ये नवीन का आणू शकतो आपण? त्याचे डिझाईन्स वगैरे ठीक आहे, तुम्ही फ्लिप फोन बनवा, स्वाईप फोन बनवा, किंवा त्याच्या डिझाईनमध्ये लॉट्स ऑफ डिझायनिंग करा. नोकियाने पण केले आणि ते सक्सेसफुल पण झाले. बट हे झालं फक्त हार्डवेअरमध्ये डिझायनिंग केलं, सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी डिझाईन काहीच नाही केलं. ही जस्ट लाईक त्यांची सॅम्बियन ओएस होती, त्याच सॅम्बियन ओएसला पकडून ते चालले गेले. आता काय आहे की जेव्हा नाही का एक युजर असतो, तो एक हार्डवेअरला स्टार्टिंग जेव्हा फोन पकडतो तेव्हा त्याला चांगलं वाटतेच. म्हणजे जस्ट लाईक नाही का, मी ॲपल, माझ्यापाशी ॲपल 6s आहे,
माझ्या हातात आहे. जेव्हा मी घेतला होता मला खूप चांगला वाटत होता. वाय कारण याचा डिझाईन इट लुक्स रिअली ग्रेट वगैरे वगैरे. बट आफ्टर समटाईम इट गेट बोर. तर मग या अशा फोनला इंटरेस्टिंग बनवते का? याच्यामध्ये चेंजेस होते का? डिझाईन तर आपण चेंजेस करणार नाही. इट जस्ट लाईक याचं कवर आवडलं नाही तर आपण काय करू, भाऊ मला या ॲपलचं मला कवर आवडलं नाही, मला चेंज करायचं आहे का म्हणानंतर करू शकतो का आपण? नाही करू शकत. इट्स युनिबॉडी कन्स्ट्रक्शन, वी कॅन चेंज इट. किंवा डिझाईनमध्ये मला या ॲपलला फ्लिप करायचं आहे किंवा या ॲपलला असा स्वाईपवर काढायचा आहे, होऊ शकते का? नाही होऊ शकत. इट्स हार्डवेअर चेंज, वी कॅन चेंज इट, राईट. तर मग चेंज कच करू शकतो सॉफ्टवेअरमध्ये, राईट. आपण नवीन नवीन लॉन्चर किंवा नवीन नवीन थीम्स किंवा नवीन नवीन ॲप्स टाकून नाही का फोनला इंटरेस्टिंग बनवू शकतो. आणि युजर बिकेम इंटरेस्टेड ऑन दॅट थिंग किंवा त्या फोनमध्ये तो युजर इंटरेस्टेड दाखवतो. अशाचप्रमाणे इंटरेस्टिंग फॅक्ट अँड्रॉईडमध्ये सुरू झाले. नवीन नवीन ॲप्स वगैरे. ते ॲप्स इतके कमाल के होते अँड्रॉईडमध्ये की लोकांना खूप आवडायला लागले. आणि बघताच बघता अँड्रॉईडमध्ये सॅमसंग चालला गेला. सॅमसंगमध्ये मोस्ट ऑफ द चायनीज फोन्स वगैरे त्याच्यामध्ये चालले गेले. तर मग याच्यावर काय झालं, याच्यावर परिणाम हा झाला की हे अँड्रॉईड नाही का इव्हॉल्व होत गेला, खूप इव्हॉल्व होत गेला. आता हा अँड्रॉईड इव्हॉल्व कसा होत गेला इतक्या लवकर, इतक्या क्विकली? वाय? आता कसं आहे की अँड्रॉईडने नाही का प्रत्येक OS वाईज त्यांनी फोन काढले. त्यांनी ठरवून घेतलं होतं की प्रत्येक 1 किंवा 1.5 किंवा 2 वर्षामध्ये त्यांची नवीन OS येईल. एक नवीन ॲप, एक नवीन प्लॅटफॉर्मसोबत जे मागच्या OSला बग फ्री किंवा त्याच्यामध्ये जे काही मालवेअर्स वगैरे होते किंवा एरर्स वगैरे होते त्याचं सोल्युशन फाइंड आउट करून एक नवीन OS तयार करण्यात आली. तुला माहीत आहे ना, अँड्रॉईडचे पहिले किटकॅट होती, नंतर लॉलीपॉप, देन मार्शमेलो, देन आता ओरिओ निघून राहिली आहे. जस्ट लाईक एक प्रकारे हे आहे त्यांची OS आहे. म्हणजे या OSमध्ये त्यांना बग वगैरे हे झाले की ते नवीन OS काढते. बट हे झाले एक अँड्रॉईडबद्दल गोष्ट. बट अँड्रॉईड हा एक सर्वात मोठा फॅक्ट नाही रे सक्सेसफुल होण्यासाठी. अँड्रॉईडमध्ये सर्वात मोठा फॅक्ट आहे ॲप्स. आता कसं आहे, ॲप डेव्हलपर पाहिजे. कोणतंही ॲप डेव्हलप करण्यासाठी डेव्हलपर पाहिजे, जो बंदा डेव्हलप करतो. आता कसं आहे, नोकियाकडे नाही का ॲप डेव्हलपर ऑलरेडी नोकियाकडचे होते. म्हणजे नोकिया त्यांना पेमेंट करत होता आणि ते ॲप डेव्हलपर ॲप बनवत होते. बट हे नाही का खूप कमी प्रमाणात होतं. म्हणजे जस्ट लाईक खूप कमी प्रमाण होतं. म्हणजे नोकियाकडे इतके जास्त ॲप डेव्हलपर नव्हते. त्यामुळे ते थोडं कमी प्रमाणात बनवून गेले. अँड्रॉईडपाशी तर होतेच नाही. मग त्यांनी ॲप बनवले कसे एवढे सारे? ॲक्च्युली काय झालं की ॲप डेव्हलपर त्यांनी अँड्रॉईडकडे ठेवले नाही. इट जस्ट लाईक कोणी बी एरा गेरा नथू केरा त्याला वाटत आहे का आपली ॲप बनली पाहिजे, तो ओपन एन्व्हायरमेंट क्रिएट केला. जास्त काही नाही, कोडिंग विडिंग करायचं, अँड्रॉईडकडून ऑथॉरिटी घ्यायची, जे की खूप कमी याच्यामध्ये, खूप कमी किमतीमध्ये वगैरे ते ॲप अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर टाकून द्यायचे. आणि त्यामुळे काय आहे की कोणी बी एरा गेरा नथू खेरा आपला ॲप अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर टाकून द्यायचा. त्यामुळे काय झाले की एकाच जमात मिलियन्स ऑफ डेव्हलपर्स क्रिएट झाले. मिलियन्स ऑफ डेव्हलपर्स. म्हणजे कसं की त्यांना वाटत आहे की आपला जो आयडिया आहे या ॲपद्वारे प्रॉपरली होऊ शकतो. तर मग काय, त्यांनी ॲप डेव्हलप केला, अँड्रॉईडवर कमी पैशामध्ये टाकून दिलं. त्यांच्यामध्ये नाही का रॉयल्टी त्यांना मिळत जाईल, कमिशन अँड्रॉईडला मिळत जाईल. म्हणजे जस्ट लाईक 60-40 रेशो, 60% ॲप डेव्हलपरला आणि 40% अँड्रॉईड प्लॅटफॉर्मला, राईट. याच्यामध्ये अँड्रॉईड प्लॅटफॉर्मचा पण फायदा आहे आणि ॲप डेव्हलपरचा पण फायदा आहे.
आणि इवन अँड्रॉईडवाल्याला त्या ॲप डेव्हलपरवाला पेमेंट पण नाही करावं लागेल. जस्ट बाय ओन तुम्ही स्वतः मेहनत करा, स्वतः अपडेट करा, स्वतः बग फ्री करा आणि अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर टाका. तुमचा रिझन तुम्हाला भेटून जाईल, तुमचा रिझल्ट्स वगैरे. दॅट्स इट. तर एकाच दमात पूर्ण अँड्रॉईडवर खूप सारे ॲप्स बनत गेले. iOS खूप अगोदरपासून होती, जस्ट लाईक आपल्याला माहीत आहे iPhone 4पासून, बट ॲक्च्युली iOS 1पासून पण स्टार्ट आहे या. आणि त्यांची जी OS आहे हे त्यांनी विकली नाही. म्हणजे जस्ट लाईक म्हणजे पहिले कसे, म्हणजे तुला माहीत आहे की नोकियाच्या वेळेस पण नाही का iOS होती, बट तेव्हा ते बहुतच रेअर होते. जस्ट लाईक खूपच रेअर फोन होता तो, बहुतच रेअर फोन. एक तर खूप महंगा मिळायचा. त्यांचे पहिलेपासूनचे फोन आहे ना, खूपच पहिलेपासूनच फोन त्यांचे महाग असायचे. हां, तर काय झालं की iPhone iOS जे ॲप्स आहे ते नाही का खूप अगोदरपासून बनवत होते. त्यामुळे नाही का त्यांनी डेव्हलपर्स ऑलरेडी क्रिएट केले होते. आता iOSमध्ये नाही का असं कोणीही एरा गेरा नथो खेरा येत नाही आणि असं ॲप टाकत नाही. या जस्ट लाईक नाही का त्याला पहिले परमिशन घ्यावं लागते iOSकडून. त्याला वर्दी करावं लागते की माझा ॲप खरंच या iOS प्लॅटफॉर्मसाठी प्रॉपर आहे का नाही, हे पहिले ते iOSवाले ठरवते आणि देन iOSमध्ये टाकतात. आता कसं आहे की यांचा जो रिलेशन आहे तो खूप अगोदरचा आहे. जस्ट लाईक iOS नाही का, इट वॉज लाईक 2001 किंवा 1997पासूनच iOS आहे ते. सो इट जस्ट लाईक त्यांचा टाईम स्पॅन खूप जास्त आहे आणि या टाईम स्पॅनमध्ये त्यांनी करीब 3 लाख ॲप करीब या 18 किंवा 18 नाही 18-20 वर्षामध्ये त्यांनी क्रिएट केलं आहे. 3 लाख, 3 किंवा 4 लाख, 5 लाख, एक रँडम फिगर घेऊ, 5 लाख त्यांनी ॲप्स वगैरे आपल्याला iOS प्लॅटफॉर्मवर भेटून जाते. बट विचार कर, अँड्रॉईड हा जस्ट लाईक 2010मध्ये वगैरे आला असेल या. तर 2010 ते 2008 मध्येच यांनी अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर करीब 3.5 किंवा 4 लाख ॲप्स वगैरे काढून टाकले, जे की खूप फास्टेस्ट वे आहे. म्हणजे खूप कमी टाईम स्पॅनमध्ये यांनी खूप मोठे मोठे टार्गेट्स, खूप मोठे मोठे ॲप्स वगैरे बनवत गेले. आता याच्यामुळे फायदा काय झाला आहे, की युजरला नाही का सॉफ्टवेअर्समध्ये एक नवीन व्हर्जन नवीन बघायला भेटलं. त्याला त्याच्या फोनमध्ये काही ना काहीतरी नवीन गोष्ट दिसायला भेटली. आणि हेच एक नवीन गोष्ट या अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवरती. आणि अनदर थिंग का, हे अँड्रॉईड प्लॅटफॉर्म नॉट ओन्ली ॲप डेव्हलपरसाठी स्वस्त होती, बल्कि जे फोन मॅन्युफॅक्चर कंपनीज आहे त्यांच्यासाठी पण स्वस्त होती. का म्हणजे तुम्ही तुमचे हार्डवेअर आमच्या सॉफ्टवेअरसोबत मर्ज करा, म्हणजे जेणेकरून एक युजरला एक बेस्ट परफॉर्मन्स पाहायला भेटेल. सो आणि ते कमी किमतीमध्ये. तर कसं आहे की अँड्रॉईड खूप साऱ्या कंपनीसोबत, हार्डवेअर कंपनीसोबत मर्ज झाला. फर्स्ट ऑफ ऑल सॅमसंगसोबत ऑलरेडी टायअप झाला होता. मग त्याच्यानंतर मग बहुत सारी कंपनीज आहे रे. चायनीज तर कंपनी तर म्हणू शकत नाही. HTC, त्याच्यानंतर त्याच्यानंतर सोनी आणि त्याच्यानंतर मोटोरोला वगैरे. तर हे सगळे फॉरेनर्स कंपनी आहे. चायनीज कंपनीमध्ये तर बापा नावच घेऊ शकत नाही. शाओमी, ओप्पो, विवो, अजून अरे बापरे बहुत सारे कंपनी. इंडियामध्ये पण आहे मायक्रोमॅक्स वगैरे, इंटेक्स, लावा, हे पण इंडियन कंपनीज आहे जे अँड्रॉईडसोबत मर्ज झाला आणि त्यांनी त्यांच्या हार्डवेअरसोबत अँड्रॉईडचं सॉफ्टवेअर्स एक मर्ज करून त्यांनी एक स्मार्टफोन्स काढला, जो लोकांमध्ये काफी प्रचलित झाला. इट जस्ट लाईक 2013 किंवा 14पर्यंत नाही का, हर कॅटेगरीमध्ये अँड्रॉईड फोन असायचे. इट जस्ट लाईक 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 25,
25 ते 35, 35 ते अबाव 50,000पर्यंत. सो इट जस्ट लाईक नाही का, प्रत्येकांकडे अँड्रॉइड प्लॅटफॉर्ममधले सगळेच फोन येऊ लागले. आता याच्यामध्ये नोकिया का फेल पडला? या आता जेव्हा नाही का अँड्रॉइडचं अशा प्रकारे नाही का डेव्हलपमेंट होत गेलं आणि एवढं एक्सपांड होत गेलं, तेव्हा नोकिया का स्वस्त बसणार होता का? नाही ना. त्याला पण त्याचे फोन्स कपवायचे होते ना. जस्ट लाईक वन ऑफ दी बिगेस्ट कंपनी आहे, जे बिगेस्ट मॅन्युफॅक्चर कंपनी आहे, जे ऑलमोस्ट ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ऑलमोस्ट सगळ्याच जणापाशी नोकिया फोन्स होते. तो चूप तर बसणार नाहीच आहे ना. तर त्यावेळेस पण त्यांनी काही प्रयत्न केले, बट समहाऊ ते प्रयत्न गलत ठरले. काय झालं की पहिलेपासूनच नोकिया नाही का एक प्रकारे ॲरोगंट असं म्हणू शकतो ना. या म्हणजे जस्ट लाईक नाही का कोणी म्हणजे कसं आहे की मी माझंच उदाहरण घेतो. कोणी लंगरमध्ये जर नाही का डोसा जरी भेटत असेल ना, भाव मी नाही जात. व्हाय, मला डोसा आवडते आणि ती तोच डोसा भेटून राहिला जो मला आवडते, पण मी लंगरमध्ये जाणार नाही. व्हाय? कारण तिथे सगळेच जण ऑलरेडी दबून आहे. आणि मग ते काय मला असं वाटते का माझा एक स्टँडर्ड आहे. मी डोसा खाईन, 50 रुपये देईन तर खाईन, चांगल्याने खाईन, आरामात खाईन. लंगरमध्ये जाऊन असं दे रे बाबू फुकटमध्ये, दे रे बस असं तसं धावत असं नाही करेन. कारण माझ्या पण काही प्रायोरिटीज आहे, माझ्या पण काही स्टँडर्ड्स आहे. असं नोकियाला पण वाटलं की माझं पण काही स्टँडर्ड आहे. तिथे अँड्रॉइड फ्रीमध्ये, फुकटमध्ये किंवा कमी किमतीमध्ये भेटून राहिला आहे, तर भाऊ मी नाही घेणार. कारण माझ्यामध्ये आणि त्या गर्दीमध्ये फरक काय राहील? म्हणजे त्याला पण वाटलं ना, नोकियाला पण वाटलं ना की मी एक स्ट्रॉंग कंपनी आहे. तर माझ्यामध्ये आणि या सॅमसंग, ओप्पो, विवो, HTC, लिनोवोमध्ये काय फरक राहणार? काहीच नाही ना. मग त्यांनी काय केलं की त्याला वाटलं आपण एक दुसरा मार्ग निवडायचा, आपण मायक्रोसॉफ्टकडे वळायचं. हे एक थोडीशी गलतफहमी केली. आता ठीक आहे, यांचा जो मेमो होता तो जरी राईट होता, मेमो म्हणजे उद्देश एक राईट कन्सेप्ट होता, बट एक गलत दिशाने गेला. कारण अँड्रॉइड वॉज रिअली बिग. म्हणजे असं म्हणता नाही, बट ते लंगर नाही का खूप प्रचलित झाली. जस्ट लाईक आपल्याला वाटते का लंगरमधलं जोपर्यंत सामान आहे तोपर्यंत ठीक आहे, सामान खतम झालं म्हणजे खतम झालं. बट अँड्रॉइडवाल्याने ते लंगर चालू ठेवली, कंटिन्युअसली चालू ठेवली. या आणि इवन अपग्रेड पण करत गेले ते त्यांच्या लंगरमध्ये. सो इट जस्ट लाईक नाही का नोकियाला हा मोठा धक्कादायक पडला. एक खूप मोठा कॉम्पिटिटर ऑलरेडी उभा होता आणि यांनी अजूनपर्यंत त्यांची स्वतःची OS पण बनवायची होती. तर नोकियानी पहिले एक याच्यासोबत टायअप केला मायक्रोसॉफ्टसोबत, आणि त्यांनी पहिली OS काढली विंडोज फॉर मोबाईल फोन, विंडोज OS, विंडोज 8 फॉर मोबाईल. सो हा फोन जेव्हा काढला ना आणि जेव्हा मार्केटमध्ये आणलात गेला, तेव्हा नाही का हा फोन बहुत कन्फ्युजिंग होता. या मी स्वतः वापरला गेला आणि इट वॉज रिअली कन्फ्युजिंग. बहुत जास्त कन्फ्युजिंग होता. म्हणजे ज्याप्रमाणे मोबाईल असायचा ना, म्हणजे जस्ट लाईक मेनूची बटन, त्याच्यानंतर ॲप्स, त्याच्यानंतर सेटिंग्स किंवा कॉलिंग्स वगैरे होम स्क्रीन असायचं. इव्हन एक बाकायदा एक वॉलपेपर असायचं ज्याच्यामध्ये शॉर्टकट टर्म असायचे, तिथे कॉलिंगचं आयकॉन असायचं, तिथे कॉल वगैरे लागायचा. आणि सगळं एकदम सुटसुटीत दिसायचं. कोपऱ्यामध्ये एक कॉलिंगची एक आयकन असायची, ज्याच्यावर क्लिक करून सगळे कॉन्टॅक्ट्स वगैरे असायचे. बट विंडोज फोनमध्ये नाही का मोठी खिचडी होती यार. सगळं एकातच दिसायचं, सुटसुटीत काहीच नाही. हे जस्ट लाईक नाही का तुला होम स्क्रीनमध्येच नाही का फेसबुक दिसायचं, होम स्क्रीनमध्येच छोटासा कॅमेरा दिसायचा, होम स्क्रीनमध्येच कुठेतरी कॉलिंग स्क्रीन असायची, होम स्क्रीनमध्येच एकदम असा कचऱ्यासारखं असायचं. युजर गेट कन्फ्यूज, कळायचंच नाही. इवन नाही का विशालने पण फोन घेतला होता नोकिया 520 520. इट वॉज ग्रेट फोन. या मी पण वापरला होता तो फोन, विशालचा फोन मस्त आहे तो फोन. या
बट ते कसं आहे, एक टर्म झाल्यानंतर नाही का आपल्याला ते कळायला लागते, हां याच्यामध्ये हे इथं आहे, तिथं आहे, तिथं आहे. म्हणजे नाही का एक वेळा युजर नाही का या ओ एस सोबत हँडी झाला तर मग त्याला माहीत होऊन जाते का कुठं काय काय आहे. बट जो स्टार्टिंग युजर असतो, म्हणजे कसं आहे, मी पहिलं सांगून तो, समजा जर नाही का तुला खायला दिलं गवत, खाशीन का तू? म्हणजे इट लुक लाईक गवत, इट लुक लाईक गवत, तू खाशीन का? पहिलेच तुझं खाण्याचं इंटेन्शन जाईल, यार इथं गवतासारखं आहे, मी नाही खात. ठीक आहे, गवत सोडून दे, मी तुला दिला केक. केक आहे, नाही नाही नाही, ते गोष्ट किड्यासारखा दिसून राहिला, इज लाईक किड्यासारखाच केक आहे तो, या एक असा. तर तुला ते खाण्याची इच्छा होणार नाही. फर्स्ट प्रेफरन्स काय, तुला लाईक, म्हणजे पाहता क्षणी लाईक झालं पाहिजे. अँड्रॉइड कसं पाहता क्षणी लाईक होऊन जातो, वाव इट वॉज रिअली ग्रेट. आपण त्याचं वॉलपेपर पाहूनच अरे बापरे काय ब्युटिफुल वॉलपेपर आहे. बट नाही का त्या विंडोज ॲपमध्ये नाही का तो केक इज जस्ट लाईक किडाप्रमाणे दिसायचा, आणि त्याची नाही का खाण्याची इच्छाच नाही राहायची. मग कसं तरी जबरदस्तीनं आता फोन घेतलाच आहे तर थोडासा केक खाऊनच घेऊ बा, तर थोडंसं ते खाऊन घेतला तर आपल्याला माहीत पडते हां केक बरं आहे, एवढं काही वाईट नाही आहे. तर अशाच प्रमाणे नाही का युजर नाही का जोपर्यंत त्या मोबाईलला बघत नाही तोपर्यंत त्या मोबाईलला हँडी होत नाही. आणि मग बघितल्यानंतर मग ते लोक हँडी होतात आणि इट वॉज ग्रेट फोन, या. बट तोपर्यंत इट वॉज रिअली कन्फ्युजिंग फोन, बहुत जास्त कन्फ्युजिंग फोन होता. तर नाही का करीब त्यांनी 2010 ते 2013 ते 2015पर्यंत त्यांनी अशाच प्रमाणे काही ना काहीतरी प्रयत्न केले. बट यांचे सेल्स बहुत कमी झाले बिकॉज ऑफ, एक तर कन्फ्युजिंग होता आणि दुसरा की यांचे ॲप डेव्हलपर नव्हते. या म्हणजे ज्याप्रमाणे नाही का अँड्रॉइडने नाही का ओपन एन्व्हायरमेंट क्रिएट केला, म्हणजे कोणता बी एरा गेरा नथुखेरा येईन कमी पैशात त्याच्या ॲप अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर ॲप टाकून देईल. बट असं मायक्रोसॉफ्टचं नव्हतं. या कारण आता हे मायक्रोसॉफ्टची सर्विस होती आणि मायक्रोसॉफ्टला असं बिलकुल पॉसिबल नव्हतं की ऐसा कोणता पण एरा गेरा नथुखेरा येईन आणि आपल्या स्टोअरवर ॲप टाकन. नो नो नो, इट्स जस्ट लाईक व्हेरीफाईड, चेक बाय, आणि देन आम्ही काही ना काहीतरी विचार करू, असं आहे ते. तर याच्यामध्ये नाही का नोकियाला नाही का मोठा एक धक्का बसला. धक्का म्हणजे जस्ट लाईक अनसर्टनली नाही का मायक्रोसॉफ्टने त्याला ओन केलं होतं ना, तर त्यामुळे तो काहीच करू शकत नाही. तर त्याला त्याच्या ॲपसाठी नाही का थोडासा वेळ घ्यावाच लागला, थोडासा डिले घ्यावाच लागला. त्यामुळेच नाही का याच्यावर नाही का व्हॉट्सॲप खूप उशिरा आला, खूप, या. आणि मग काय हळूहळू नोकिया मग स्लोअर होत गेला. म्हणजे त्याला कळलं की हे मायक्रोसॉफ्टसोबतची डील एक घातक पडली. आणि मग आता कुठे 2016मध्ये तो आता कुठे अँड्रॉइडवर वळला. तर बट तोपर्यंत याच्यावर खूप मोठ्या लोकांनी त्यांनी आपले वर्चस्व स्थापन केलं आहे, इवन सॅमसंग वगैरे. तर या रेसमध्ये नोकिया इज जस्ट लाईक रिअली फेल ठरलं. आता मला नाही माहीत का यांचे अजूनपर्यंत प्रोजेक्ट्स काय आहे, प्लॅन्स काय आहे, फ्युचर स्ट्रॅटेजी काय आहे, समोर जाऊन काय करणार आहे, हे अजूनपर्यंत यांनी सांगितलं नाही. किंवा इज दॅट गाय शुड आय से गर्ल और गाय, आय डोंट नो. हां, तर अजूनपर्यंत मला काही माहीत नाही काही नोकियाची कोणती प्लॅनिंग आहे, कोणती स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे का, व्हॉट वी आर दे डुईंग. बट स्टील समज जर पुढे काही होत असेल यांचं काही, तर माहीत पडेलच. समज जर काहीच होत नाही तर असाच हा भीडमधून लपून राहील. सो देअर इज इट. जास्त वाढवत नाही, ऑलरेडी 1:15 झाला आहे आणि उद्या आपल्याला सकाळी 5:45 वाजता उठायचं आहे.
सो आय हॅव टू गेट अ स्लीप. ऑलरेडी मी 2 घंट्याची झोप घेतली आहे, सो आय डोंट इवन बॉदर. जर मी 4 घंटे जरी झोपलो ना तरी मला हॅड इनफ आहे. सो तरी मी नाही वाढवणार, कारण ऑलरेडी खूप बोललो आहे आपण. सो आणि हो, ते यूट्यूबमधलं ते विवेक मिश्रा, त्याचे ते लेक्चर्स मला काफी आवडले. केस स्टडी, इट वॉज ग्रेट. खूप चांगल्याने एक्सप्लेन होती या सगळ्या गोष्टी. सो इट वॉज नाईस. या उद्या माइट बी आपण वर्धेला जाऊ, कारण उद्या आहे सॅटर्डे. ऑफिस झाल्यानंतर आपण जाऊ वर्धेला. वर्धेला म्हणजे वाड्यावर, आणि चिकन वगैरे बोलवू आणि वाड्यावर मस्त पार्टी करू संडेला. राईट, सो दे इज इट. दिस इज द एंड. This is the My Artifact episode number 1158. Right over at Nagpur, Maharashtra. Thank you.